यावेळच्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये सर्वाधिक चर्चेत आहे ती ठाकरे बंधूंची युती। ठाकरे बंधू एकत्रित प्रचार करणार आहेत आणि उद्या ठाकरेंचा एकत्रित वचननामा सुद्धा प्रसिद्ध केला जाईल आणि तोही मुंबईच्या शिवसेना भवनामधनं। त्यामुळे ठाकरेंच्या या वचननाम्याला एक प्रकारे ऐतिहासिक महत्त्व सुद्धा प्राप्त होत आहे, कारण तब्बल 20 वर्षांनी राज ठाकरे हे शिवसेना भवनामध्ये जाणार आहेत। शिवसेनेतनं बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे पहिल्यांदा शिवसेना भवनात प्रवेश करतील आणि त्यानंतर म्हणजे वचननामा प्रसिद्ध झाल्यानंतर सोमवारपासून ठाकरे बंधूंच्या एकत्रित सभांचा धडाका पाहायला मिळेल। दोन्ही भाऊ मिळून एकूण 6 एकत्रित सभा घेतील। त्यानंतर मंगळवारी ठाकरे बंधूंची एक संयुक्त मुलाखत सुद्धा होणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि अभिनेते महेश मांजरेकर ही संयुक्त मुलाखत घेतील। संजय राऊतांनी याविषयीची माहिती दिली आहे। त्यामुळे ठाकरे बंधूंकडून सलग 3 दिवस प्रचाराचा ट्रिपल धमाका पाहायला मिळतोय। उद्या संयुक्त वचननामा जाहीर केला जाईल। सोमवारपासून संयुक्त सभांना सुरुवात होते, तर मंगळवारी या दोन्ही भावांची संयुक्त मुलाखत पाहायला मिळणार आहे। मी नेहमी माननीय उद्धव साहेबांची मुलाखत घेत असतो किंवा बाळासाहेबांच्या खूप मुलाखती घेतल्या। यावेळेला अशी एक चांगली सूचना आली, मग संयुक्त मुलाखत का नको, आणि त्याला या संयुक्त मुलाखतीला माननीय उद्धव साहेब आणि माननीय राजसाहेब यांनी मान्यता दिलेली आहे। मुलाखत घ्यायला आता जर 2 नेते मुलाखत संयुक्त देत आहेत तर मग मुलाखतकार पण संयुक्त पाहिजेत। त्याच्यामुळे मुलाखतीला यावेळेला माझ्याबरोबर महेश मांजरेकर आहेत। सामना दरवेळेला करतोय, काय नवीन काय? लोकसभा असेल, विधानसभा असेल, महानगरपालिका असेल, अशा वेळेला ही मॅरेथॉन मुलाखत घेतली जाते शेवटच्या 3 दिवसामध्ये। आणि आता ठाकरेची तोप धडधडणार, सगळे फुसके बार असतात, तेच विषय असतात।